our today's agenda, how to find the subject and object. What is the subject? कशाला म्हणतो सब्जेक्ट अँड व्हॉट इज द ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच मराठीमध्ये कोण असतो? कर्ता. कोण असतो? हा कर्ता. आणि ऑब्जेक्ट म्हणजेच मराठीमध्ये कोण असतो? हा कर्म. कौन असतो? हा कर्म. एक कर्ता क्या है और कर्म क्या है. म्हणजे कर्ता क्या आहे हिंदी मधला कर्ता नाही, कर्ता काय आहे, सब्जेक्ट कोण आहे, ऑब्जेक्ट कोण आहे. आता हे ऐकायला, वाचायला, बोलायला सोपं वाटतं, पण तेवढंच ते शोधायला अवघड जातं. पण टेन्शन नाही, आज तुम्ही इथं जे सब्जेक्ट शोधण्याचे ट्रिक पाहणार आहात किंवा सब्जेक्ट शोधण्याचा जो फॉर्म्युला पाहणार आहात, हा परत तुम्ही कधीच विसरणार नाही. ओके, सो लेट्स मूव्ह ऑन आवर मेन पॉइंट. कर्ता कसा ओळखावा, हाऊ टू फाइंड द सब्जेक्ट. सो या स्टेप फॉलो करा आणि कर्ता कुठल्याही कोणत्याही सेंटेन्स मधला कुठल्याही वाक्यामधला ओळखा. स्टेप 1 क्रियापद म्हणजेच वर्ब शोधा. काय सांगतो? वर्ब शोधायचं. ओके. स्टेप 2 काय असते? क्रियापदातील धातू शोधा. व्हॉट इज धातू? धातू म्हणजे मेटल नाही. इथं धातू म्हणजे काय असतो? रूट वर्ड. रूट वर्ड काय असतो पुढे येईल लक्षात. ठीक आहे. सो स्टेप नंबर 2 क्रियापदातला धातू म्हणजेच रूट वर्ड शोधा. स्टेप नंबर 3 त्या धातूला नारा, नारी, नारे प्रत्यय लावा. व्हॉट इज प्रत्यय? क्या होता है प्रत्यय? प्रत्यय म्हणजेच आपला सफिक्स. प्रत्यय म्हणजेच आपला काय असतो? सफिक्स. ओके. सो हे सफिक्स आहेत आणि हे सफिक्स काय करायचे? या रूट वर्डला जोडायचे. या रूट वर्डला जोडायचे. मग स्टेप नंबर 4 त्यानंतर कोण असा प्रश्न विचार. स्टेप नंबर 1 वर्ब, स्टेप नंबर 2 रूट वर्ड, स्टेप नंबर 3 हा नारा, नारी, नारे जो प्रत्यय आहे किंवा सफिक्स आहे तो कनेक्ट करा. स्टेप नंबर 4 त्यानंतर कोण असा प्रश्न विचारा. ओके. अँड या स्टेप केल्यानंतर मग आपल्या हातामध्ये एक येतो फॉर्म्युला. आणि हा फॉर्म्युला काय आहे? धातू. धातू मीन्स रूट वर्ड. धातू मीन्स रूट वर्ड. रूट वर्ड प्लस नारा ऑब्लिक म्हणजे हा येईल किंवा हा येईल किंवा नारे हा येईल. ओके. देन प्लस कोण अँड देन तुमचा काय मिळतो तुम्हाला? कर्ता. ओके. हा फॉर्म्युला इथं सेट होतो. परत एकदा लक्षात घ्या काय सांगितलं. पहिला एक सेंटेन्स येईल तुमच्या समोर, त्यातलं तुम्हाला काय करायचं आहे? व्हर्ब शोधायचं. व्हर्ब काय असतो? ऍक्शन दाखवणारा एक शब्द असतो. राम आंबा खातो. केअरफुली ऐका. राम आंबा खातो. काय ऍक्शन होते इथं? काय ऍक्शन झाली? खातोय ना आंबा. आंबा खातोय म्हणजे खाण्याची ऍक्शन झाली. ओके. हे पहिलं काम. दुसरं काम आणि महत्वाचं इम्पॉर्टंट एक काम असतं क्रियापदाकडे, ज्याला आपण वर्ब म्हणतो. तो काय करतो? सेंटेन्स कंप्लीट करतो. सेंटेन्स मिनिंगफुल बनवतो. सेंटेन्स कंप्लीट करतो, सेंटेन्स मिनिंगफुल बनवतो. ओके. आणि त्यानंतर दुसरं काय करतो? त्या सेंटेन्समध्ये जी ॲक्शन आहे ती ॲक्शन तुम्हाला काय करतो? डिस्क्राईब करतो. तुमच्यासमोर ती प्रेझेंट करतो. राम आंब्यासोबत काय करतोय? राम आंबा खातोय. राम आंब्यासोबत काय करतोय? राम आंबा खातोय. ओके. सो ही होती ॲक्शन. आणि ॲक्शन दाखवणारा जो शब्द असतो, जो वर्ड असतो, त्याला काय म्हणतो आपण? व्हर्ब असं म्हणतो. आणि इथं त्याला काय म्हणतात मराठी व्याकरणात? क्रियापद असं म्हणतात. क्रियापद असं म्हणतात. ओके. सो क्रियापद म्हणजे वर्ब, क्रियापदातील धातू रूट वर्ड, त्यानंतर नारा, नारे, नारे प्रत्यय, त्यानंतर कोड आणि त्यानंतर मग फॉर्म्युला धातू प्लस नारा, नारी, नारे, कोण आणि मग आपल्याला मिळतो कर्ता. ओके. सो आता हा फॉर्म्युला तयार आहे. आता अप्लाय करून पाहूया की आपल्याला तो कर्ता शोधता येतोय का, ओळखता येतोय का. चला एक्झाम्पल आहेत. मी पहिला एक्झाम्पल सांगतो, त्यानंतर तुम्ही मग मला पुढचे सांगा. मी पुस्तक वाचले. वर्ब. कुठे आहे वर्ब? ॲक्शन कोणती आहे? काय काम होतं तिथं? सो वाचले म्हणजे वाचण्याची ॲक्शन होते. म्हणजेच काय? हे आपलं क्रियापद असणार आहे. मोस्ट ऑफ दी. आता हे पण लक्षात येत नसेल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा.
एखादं सेंटेन्स आहे. सो 99%, मी काय म्हणतोय 99%, पण याला 1%चं काय एक्सेप्शन आहे. 1% हा एक्सेप्शन आहे की चेंज होतं, पण डोंट वरी, ते कुठं चेंज होतं मी तुम्हाला सांगतो, आपण क्लास त्यासाठीच करतोय, ठीक आहे. सो 99% जे सेंटेन्स असतात, जे वाक्य असतात, त्याच्यामध्ये क्रियापद हे शेवटीच असतं. क्रियापद हे काय असतं, शेवटीच असतं. सो चला आता या 4 एक्झाम्पलमध्ये तर मी तुम्हाला एक हिंट दिलेलीच आहे की क्रियापद कोण आहे, ठीक आहे. मग आपले जे स्टेप होते त्या स्टेप फॉलो करायचे आहेत. फर्स्ट स्टेप काय होते आपली, क्रियापद शोधा. दिस इज अवर वर्ब. ओके. नेक्स्ट स्टेप, रूट वर्ड. फाइंड द रूट वर्ड इन दिस वर्ब. विच वर्ड इज ऍक्ट ॲज अ रूट वर्ड. ॲज अ रूट वर्ड. कुठला रूट वर्ड आहे, त्यासाठी परत आणखीन एक सोपी सिंपल ट्रिक आहे. काय ट्रिक आहे ती, सिंपल. वाचले, लास्ट वाला जो इथला हा ले आहे, या लेला काय करा, कट करा. बाकी राहणारा जो वाच आहे, हा वाच काय असतो, तर आपला रूट वर्ड असतो. हा काय असतो, आपला रूट वर्ड असतो. ओके. सो झाला रूट वर्ड. नेक्स्ट स्टेप काय होती, सो रूट वर्ड फाइंड केलं, क्रियापद पण फाइंड झालं. स्टेप 1, 2 कंप्लीट. नेक्स्ट स्टेप, नारा, नारी, नारे. ओके. सो लेट्स स्टार्ट. वाच, ना, रा. ओके. आपण हा काय केला, सफिक्स जो आहे, प्रत्यय जो आहे, हा त्याला कनेक्ट केला. सो स्टेप 3 कंप्लीट. नाव बिगिन विथ स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4, कोण आणि क्वेश्चन मार्क. कोण अँड क्वेश्चन मार्क. सो वाचा आता. वाचणारा कोण, वाचणारा कोण, मी. आन्सर काय येतं, मी. वाचणारा कोण. सिंपल आहे, गोष्ट सिंपल आहे. ओके. सो सुरुवातीला तुम्हाला थोडंसं वाटेल की अरे नाही वेगळं आहे, काय आहे, काही वेगळं नाही आहे, सिंपल गोष्ट होती. काय केलं, परत एकदा, हा आपला वर्ब आहे, हा इथला सफिक्स याचा काढून टाका, याच्याशी काही घेणं देणं नाहीये. हा राहिला आपला वाच. वाच हा काय असेल, आपला रूट वर्ड असेल. ओके. दिस इज अवर रूट वर्ड. ओके. रूट वर्ड घेतला. नेक्स्ट स्टेप, याला काय करायचं, सफिक्स जोडायचा. कुठला, कोणताही घ्या, तो तुम्हाला कळतो. नारा, नारी, नारे. वाचणारा, वाचणारे, वाचणारी. लगेच आपल्याला कळतं की नको यार, वाचणारा इज परफेक्ट वर्ड फॉर दिस, सॉरी, परफेक्ट सफिक्स फॉर दिस रूट वर्ड. ओके. सो वाचणारा. नेक्स्ट स्टेप, कोण अँड क्वेश्चन मार्क. सो बघा आता, वाचणारा कोण, वाचणारा आहे मी. सो मी हा काय झाला इथला, सब्जेक्ट. मी कोण झाला, हा सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय, आपला कर्ता. सब्जेक्ट म्हणजेच आपला कर्ता. मिळाला कर्ता. सिंपल आहे. आता सिंपल भाषेत सांगू, कर्ता काय करतो, ऍक्शन करतो. पुस्तक कोण वाचतो, कर्ता वाचतो. कर्ता मीन्स सब्जेक्ट. ओके. सो कर्ता कोण आहे, मी आहे, आणि हा काय करतोय, पुस्तक वाचतोय. हा पुस्तक वाचतोय. ओके. सो आलं लक्षात. आता नेक्स्ट, आता जे आहेत लाईव्ह मध्ये त्याने आन्सर द्यावं. राधाने फुले आणली या वाक्यामध्ये आपला सब्जेक्ट कोण आहे, राधाने फुले आणली, सब्जेक्ट कोण आहे, राधा आहे, फुले आहे की आणली आहे, कोण आहे, राधाने फुले आणली. राधा, कुठे आहेत फुलं, ए राधा, नाही आहेत, ठीक आहे, चलो परत एकदा ट्राय करू आपण. राधाने फुले आणली, ऍक्शन आणली. आणली हा काय करतो, सेंटेन्स कंप्लीट करतो. याला कट करून टाका, हा गेला इथला, याचा सफिक्स गेला निघून. त्यानंतर राहतो आपला हा आण, म्हणजे फर्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप पण कंप्लीट झाली, रूट वर्ड फाइंड केला आपण, शोधला. नेक्स्ट असेल नारी, आणणारी. नेक्स्ट कोण, आणणारी कोण, आन्सर इज राधा. राधा इज आवर सब्जेक्ट. राधा इज सब्जेक्ट म्हणजेच आपला कर्ता. ओके. मराठीत काय म्हणतात त्याला, कर्ता. मराठी व्याकरणात हा झाला कर्ता. ओके. सो नेक्स्ट, रामाने रावणाला मारले.
रामाने रावणाला मारले. चलो थोडासा एक 10 सेकंदाचा वेळ घ्या, नंतर जे परत पाहतील व्हिडिओ त्यांनी कमेंट करा की अरे येतं का, चेक करा. रामाने रावणाला मारले. सो सेम जो आपण वर या 2 वाक्यात केलं सेम इथं मारले आपला वर्ब असेल, ले गेला. राहिला काय रूट वर्ड मार, म्हणजे आपला हा झाला रूट वर्ड, हा झाला आपला रूट वर्ड. नेक्स्ट स्टेप परत एकदा इथं हे क्लिअर करू, 1 मिनिट, जस्ट 1 मिनिट. हां चलो. स्टेप 1 वर्ब, फाइंड द वर्ब. स्टेप 2 फाइंड द रूट वर्ड. यस, दिस इज कंप्लीट. स्टेप 3 नारा नारी नारे. ओके, सो इथं मार नारा. ओके, so this is complete. Next, कोण and question mark, कोण and question mark. ओके, सो प्रश्न, मारणारा कोण, मारणारा राम, म्हणजे हा झाला आपला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. ओके, म्हणजे झाला आपला हा कर्ता. नेक्स्ट, विद्यार्थी गाणे गातात, विद्यार्थी गाणे गातात. ओके, सो इथं काय असेल आपलं वर्ब, वर्ब असणार आहे गातात. आता इथं थोडंसं चेंज होतं. ओके, आतापर्यंत काय केलं आपण, याला कट केलं, याला कट केलं, याला कट केलं, आपल्याला रूट वर्ड डायरेक्ट मिळायचा. पण इथं आता काय करायचं, इथं थोडंसं लक्ष द्यायचं. इथं काय एक नाहीये, हे 2 आहेत, त्या दोघांनाही कट करा. कारण इथं रूट वर्ड काय असेल, गा. गा मीन्स सिंग, सिंग म्हणजे गाणं म्हणा. ओके, सो गा. नेक्स्ट नारा, नेक्स्ट कोण अँड क्वेश्चन मार्क. चलो, गाणारा कोण, कोण आहे, कोण गातोय, गाणारा विद्यार्थी. सो विद्यार्थी इज सब्जेक्ट म्हणजेच आपला कर्ता, म्हणजेच आपला कर्ता. ओके, खूप इझी आहे ना. आता लगेच लक्षात येतं, पटकन समजतात गोष्टी की अरे चलो इथं राम, इथं राधा, इथं मी, इथं विद्यार्थी, हे काय आहेत, सब्जेक्ट आहेत, म्हणजेच आपला कर्ता आहे. सब्जेक्ट मीन्स कर्ता इन मराठी ग्रामर. ओके, इन इंग्लिश ग्रामर सब्जेक्ट. ओके, सो नेक्स्ट, रोहनने झाडाचा आंबा तोडला. रोहनने झाडाचा आंबा तोडला. तोडणारा डिरेक्ट क्वेश्चन. लेट्स सी, तोडला वर्ब, ला केला. स्टेप काय आहेत परत एकदा, आता परत हे करा, एकदा लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी पाठीमागं नको यायला. स्टेप 1 फाइंड द वर्ब. स्टेप 2 फाइंड द रूट वर्ड. स्टेप 3 कनेक्ट द नारा नारी नारे सफिक्स किंवा प्रत्यय. स्टेप 4 आस्क द क्वेश्चन कोण. ओके, अँड देन युअर फॉर्म्युला इज तयार. ओके, आपला फॉर्म्युला तयार होतो. काय होतो, धातू प्लस नारा नारे नारे कोण. ओके, अँड देन गिव्ह, मग आपलं आन्सर मिळतं. ओके, सो इथंही तसंच. स्टेप 1 फाइंड द वर्ब, कंप्लीट. स्टेप 2 फाइंड द रूट वर्ड, रूट वर्ड तोड. ओके, स्टेप 3 कनेक्ट द सफिक्स, नारा किंवा नारी किंवा नारे, जे परफेक्ट वाटेल ते घ्या. तोडणारा कोण. ओके, नेक्स्ट स्टेप 4 कोण अँड क्वेश्चन मार्क, कोण अँड क्वेश्चन मार्क. ओके, सो आन्सर इज तोडणारा कोण, रोहन, म्हणजे हा झाला आपला सब्जेक्ट, म्हणजेच आपला कर्ता. ओके, आता नेक्स्ट, कृष्णाने राधाचा घडा फोडला. फोडला क्रियापद, फोडला क्रियापद. स्टेप 1 कंप्लीट. स्टेप 2 कंप्लीट. फाइंड द रूट वर्ड, रूट वर्ड फोड. ओके, स्टेप 3 कनेक्ट द सफिक्स, नारा, फोडणारा. ओके, स्टेप 3 कंप्लीट. स्टेप 4 कोण अँड क्वेश्चन मार्क. फोडणारा कोण, and answer is कृष्णा. फोडणारा कोण, कृष्णा. ओके, कृष्णाने राधाचा घडा फोडला. नेक्स्ट एक्झाम्पल,
भटजींनी लोकांना प्रसाद वाटला. भटजींनी लोकांना प्रसाद वाटला. वर्ब वाटला. वर्ब इज वाटला. ओके. ऍक्शन, ऍक्शन वरती लक्ष द्या. इथं जे होतं भटजी लोकांना प्रसाद, काय वाटतात, खातात, मारतात, पळवतात, बसवतात, सर्व ऍक्शन आहेत. जेही तुम्हाला ऍक्शन दाखवणारे वर्ड्स मिळतील, शब्द मिळतील, ते काय असतात, क्रियापद असतात, म्हणजेच वर्ब असतात. ओके. सो डोंट वरी, नाहीतर परत असं वाटेल की अरे डायरेक्ट तुम्ही सांगताय. सो तुम्हाला ते लक्षात येईल पुढे. आणखीन प्रॅक्टिस करायची. सुरुवातीला सांगितलं प्रॅक्टिस मेड अ मॅन परफेक्ट. ओके. सो लेट स्टार्ट. वाटला वर्ब, स्टेप 1 कंप्लीट. स्टेप 2 फाइंड द रूट वर्ड वाट. ओके. वाट. स्टेप 3 कनेक्ट द सफिक्स वाटणारा. स्टेप 4 कोण, क्वेश्चन मार्क, वाटणारा कोण, आणि आन्सर इज भटजी. सो भटजी इज सब्जेक्ट. भटजी इज कर्ता इन मराठी. ओके. कर्ता. क्वेश्चन येतात, कर्ता कोण आहे, या वाक्यातील कर्ता कोण आहे, टोटली प्युअर मराठीमध्ये असतं. सो डोंट वरी, हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस होत जाईल, हळूहळू हळूहळू सवय होत जाईल. सो त्या गोष्टी मग लक्षात राहतील. ओके. नेक्स्ट, भटजींनी मग काय केलं, लोकांना प्रसाद वाटला. नेक्स्ट, आईने गाईला चारा टाकला. आईने गाईला चारा टाकला. टाकला इज अवर वर्ब. स्टेप 1 कंप्लीट. स्टेप 2 फाइंड द रूट वर्ड. रूट वर्ड इन दिस वर्ब टाक, ओनली टाक. ओके. स्टेप 2 कंप्लीट. स्टेप 3 नारा, नारे, नारी. Connect this suffix, one suffix only. Okay. So टाक, नारी, टाकणारी. स्टेप 3 complete. स्टेप 4 कोण and question mark. Okay. So फॉर्म्युला तयार. टाकणारी कोण आहे, टाकणारी आई आहे. सो आई इज इन दिस सेंटेन्स सब्जेक्ट. ओके. म्हणजेच आपला कर्ता. ओके. सो आलं लक्षात, किती सिंपल आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. काय केलं, वर्ब याचा हा जो सफिक्स आहे किंवा प्रत्यय आहे तो काढून टाकला, राहतो तोड. इथंही फोड, इथंही वाट, इथंही टाक. ओके. सो यांना म्हणायचं रूट वर्ड, या पूर्णला म्हणायचं, कम्प्लीट वर्डला काय म्हणायचं, वर्ब. ओके. आणि देन त्यानंतर मग नारा, नारी, नारे, कोण. ओके. आणि देन मग तुमचा फॉर्म्युला तयार, आणि लगेच तुम्हाला काय मिळतो, आपला सब्जेक्ट मिळतो. सब्जेक्ट. सो आपला टॉपिक काय होता आज, हाऊ टू फाइंड सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट इन मराठी सेंटेन्स. ओके. सो सब्जेक्ट तर आपल्याला आता जमतोय. मग नेक्स्ट स्टेप इज फाइंड द ऑब्जेक्ट. फाइंड द ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म कसे ओळखावे. इन मराठी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म, ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. ओके. सो यालाही परत त्या स्टेप आहेत, त्या स्टेप इथं परत रिपीट होतील काही. फर्स्ट स्टेप क्रियापद, फाइंड द वर्ब. क्रियापद शोधा, फाइंड द वर्ब. नेक्स्ट स्टेप क्रियापदातील धातू म्हणजेच रूट वर्ड, फाइंड द रूट वर्ड इन दिस वर्ब. ओके. स्टेप 3 न्याची क्रिया कोणावर झाली, और कोणावर झाली, और घडली, और घडली हा क्वेश्चन. अँड देन आवर फॉर्म्युला इज हिअर. व्हॉट इज फॉर्म्युला, धातू प्लस न्याची क्रिया कोणावर झाली किंवा कोणावर घडली. ओके. अँड देन तुमचं आन्सर येतं ते म्हणजे आपला कर्म, म्हणजेच आपला ऑब्जेक्ट, म्हणजेच आपला ऑब्जेक्ट. ओके. सो आता ह्या गोष्टी आपण अप्लाय करून पाहूया. चलो. त्याने दगड भिरकावला. त्याने दगड भिरकावला. भिरकावला मीन्स थ्रो, फेकला. त्याने दगड भिरकावला असे शब्द तुम्ही पहिले ऐकले असतील किंवा नसतील, पण इथं आता ऐकायला मिळणार आहेत. ओके. सो ऍक्सेप्ट इट, शिका, समजून घ्या काय आहे ते. ओके. सो भिरकावला. मग आता मगासारखं जमेल का, लेट्स ट्राय. भिरकावला इज अवर वर्ब. स्टेप 1 कंप्लीट. नेक्स्ट सेम
रूट जो आपला रूट वर्ड फाइंड करायचा आहे त्यासाठी मग काय असेल, परत ती स्टेप, सफिक्स काढा, भिरकाव. ओके, नेक्स्ट नारा, भिरकावणारा. आता सर ऑब्जेक्ट फाइंड करतो ना आपण, मग सब्जेक्ट कडे का जातोय? लेट मी क्लिअर फर्स्ट थिंग, वन थिंग, की पहिला एक लक्षात ठेवा, काहीही असो, कशीही परिस्थिती असो, काही सिच्युएशन असो, तुम्हाला जर ऑब्जेक्ट शोधायचा असेल तर पहिला सब्जेक्ट शोधायचा. ओके, सो सब्जेक्ट शोधा, देन तुम्हाला काय होणार आहे, ऑब्जेक्ट मिळणार आहे. कारण बऱ्याच केसेसमध्ये काय होतं, हे रूल जे आहेत, जर आपण डिरेक्टली ऑब्जेक्ट शोधायला गेलो तर तिथं ऑब्जेक्ट नसतं बऱ्याच वेळी, पण सब्जेक्ट हा 100% असतो. 100% नाही, 99% असतो. कारण आणखीन एक यामध्ये एक्सेप्शन आहे, ते नंतर आपल्याला कळेलच. ओके, सो पहिला काय करा, इथं तुम्ही वर्ब शोधा, त्यानंतर तुम्ही काय करा, रूट वर्ड शोधा, त्यानंतर मग तुम्ही तुमचा सब्जेक्ट शोधा. आता लगेच आपण त्या स्टेपकडे जाऊया. भिरकावणारा कोण, तर तो आहे भिरकावणारा, म्हणजेच त्याने. ओके, सो हा झाला इथला आपला सब्जेक्ट. ठीक आहे, सो याला मी थोडंसं आता क्लिअर करतो. आता तुम्हाला तुमचा सब्जेक्ट मिळालेला आहे, मी इथं यस करतो फक्त, म्हणजे हा आपला सब्जेक्ट. ओके, नेक्स्ट स्टेप, ऑब्जेक्ट. फाइंड द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसं शोधणार? सेम, स्टेप 1 फाइंड द वर्ब, स्टेप 2 फाइंड द रूट वर्ड, स्टेप 3 भिरका, भिरकाव, भिरकाव. नेक्स्ट काय होतं इथं, न्याची क्रिया कोणावर झाली किंवा कोणावर घडली. न्याची क्रिया कोणावर घडली. सो इथं बघा आता भिरकाव. ओके, सो हा आपला रूट वर्ड आहे. नेक्स्ट न्याची हा आपला सफिक्स आहे, तो यालाच कनेक्ट करा. नेक्स्ट क्रिया कोणावर घडली और झाली, जे कम्फर्टेबल आहे ते घेऊ शकता. सो बघा, भिरकावण्याची क्रिया कोणावर घडली किंवा कोणावर झाली. ओके, सो आन्सर काय येतं, दगड. सो दगड इन दिस सेंटेन्स इज आवर ऑब्जेक्ट, म्हणजेच आपलं कर्म. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, कर्म. इन इंग्लिश ऑब्जेक्ट. ओके, सेम सेम स्टेप, सेम सर्व गोष्टी आता याच्यासाठी. गुरुजी व्याकरण शिकवतात. लेट्स फाइंड द फर्स्ट वर्ड. ओके, वर्ब. ओके, रूट वर्ड. तात असा आला की लक्षात ठेवायचं, या दोघांनाही कट करायचं, हे दोन्हीही जातात. ठीक आहे, म्हणजे शिकव. दिस इज आवर रूट वर्ड. ओके, ओके, सो फर्स्ट आपण काय करणार, सब्जेक्ट शोधणार. मग सब्जेक्ट शोधण्यासाठी शिकवणारा कोण, कोण आहे शिकवणारा, गुरुजी. सो गुरुजी इज आवर सब्जेक्ट. ओके, सो नेक्स्ट फॉर ऑब्जेक्ट, शिकवतात इज आवर वर्ब, शिकव इज आवर रूट वर्ड. ओके, नेक्स्ट न्याची क्रिया, सेम, ह्या इथून परत सेम, न्याची क्रिया कोणावर झाली और घडली, झाली और घडली. सो विचारा काय उत्तर येतं, शिकवण्याची क्रिया कोणावर घडली किंवा कोणावर झाली. सो आन्सर इज व्याकरण. सो व्याकरण इज ऑब्जेक्ट. ओके, किंवा आज आपला कर्म, मराठीमध्ये ते झालं आपलं कर्म. ओके, सो लेट्स मूव ऑन अवर नेक्स्ट एक्झाम्पल. शेतकरी धान्य पेरतात. सेम इथं त ता. ओके, सो लेट्स फाइंड द फर्स्ट वर्ब. वर्ब तर आता क्लिअर आहे, पेरतात. लेट्स फाइंड द रूट वर्ड. रूट वर्ड इज पेर. पेरणारा किंवा पेरणारे, नारे, कोण. सो आन्सर इज शेतकरी. सो शेतकरी इज
सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. ओके. नेक्स्ट, न्याची क्रिया कोणावर घडली. आता रूट वर्ड तर आपल्याला होत असतो. स्टेप काय आहे, फाइंड द वर्ड, देन नेक्स्ट फाइंड द रूट वर्ड अँड देन नेक्स्ट द कनेक्ट दिस सेंटेन्स. न्याची क्रिया कोणावर घडली अँड देन आन्सर इज अवर सब्जेक्ट. ओके, सॉरी, ऑब्जेक्ट. ओके, ऑब्जेक्ट. ओके. सो न्याची क्रिया कोणावर घडली, कोणावर घडली और झाली. सो आन्सर इज धान्य. धान्य इज अवर काय असणार आहे आपला हा कर्म म्हणजेच आपला ऑब्जेक्ट, म्हणजेच आपला ऑब्जेक्ट असणार आहे. ओके. सो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल, राधा पुस्तक वाचते. राधा पुस्तक वाचते. कोण आहे, ही राधा आहे. काय करते, वाचतेय. काय वाचते, पुस्तक. मिळालं. पण एवढं सिंपल नसतं, कारण पुढे आणखीन बऱ्याच गोष्टी वेगळ्या येतात. सो लेट्स फाइंड द फर्स्ट थिंग, वर्ब. वर्ब इज वाचते. रूट वर्ड इज वाच, बिकॉज ते इज सफिक्स, ते गेले तिकडे, राहिले मग फक्त वाच. सो वाचणारी कोण आहे, नारा नारी नारी. वाचणारी कोण, राधा. राधा सब्जेक्ट, राधा सब्जेक्ट. ओके, म्हणजेच कर्ता, म्हणजेच कर्ता. ओके. नेक्स्ट फाइंड द ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्टसाठी काय आहे. नेक्स्ट, न्याची क्रिया कोणावर घडली. न्याची क्रिया कोणावर घडली. न्याची क्रिया कोणावर घडली. आणि आन्सर इज पुस्तक, बुक. काय वाचते ती, पुस्तक वाचते. पुस्तक काय आहे तर आपलं ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्ट म्हणजेच आपलं कर्म. ओके. सो या गोष्टी बघा किती सिंपल आहेत. काय केलं, परत त्या स्टेप फॉलो केल्या. पण पहिला सब्जेक्ट शोधलो, त्यानंतर मग गेलो आपण ऑब्जेक्टकडे. ओके. सो आणि नंतर काय केलं, ते रूट वर्ड, परत पुढे क्वेश्चन असणारा, म्हणजे क्वेश्चनसाठी आपल्याला असणार एक सेंटेन्स आहे, न्याची क्रिया कोणावर घडली. आणि देन जे काही आन्सर येईल ते काय असतं, आपलं ऑब्जेक्ट असतं. ऑब्जेक्ट म्हणजेच आपलं कर्म. ओके. सो एवढं सिंपल आहे हे, एवढ्या सिंपल असणाऱ्या या गोष्टी आहेत. सो चलो नेक्स्ट, काही 4 एक्झाम्पल आहेत. परत मी काही सेकंदाचा पॉज घेतो, किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करा. जे आता लाईव्ह नाही आहेत, म्हणजे जे नंतर पाहणार आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. ओके. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि त्यानंतर तुम्ही आन्सर सांगा की काय आहे आणि काय नाही, आणि मग त्यानंतर जाऊया आपण याच्याकडे. ओके. सो लेट्स मूव ऑन दिस 4 एक्झाम्पल. पोलिसांनी चोराला पकडले. पोलिसांनी चोराला पकडले. लेट्स फाइंड द वर्ब. वर्ब इज पकडले. ओके. सो फाइंड द रूट वर्ड, पकड. ओके. सो फर्स्ट स्टेप इज फाइंड द सब्जेक्ट अँड नेक्स्ट फाइंड द ऑब्जेक्ट. ओके. सो फर्स्ट स्टेप, पकडणारे कोण, पकडणारे कोण. अँड आन्सर इज पोलिसांनी. सो पोलीस इज अवर सब्जेक्ट. ओके. पोलीस इज अवर सब्जेक्ट, म्हणजेच हे आपला कर्ता आहे. नेक्स्ट फॉर आपला ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. कर्मासाठी काय करणार, फाइंड द वर्ब, फाइंड द रूट वर्ड. एक वेळेस झालं, परत त्या गोष्टी करायच्या नाहीत. परत काय आहे, पकड. हेच असणार आहे, चेंज होणार नाही, बदलणार नाही. सो पकड. नेक्स्ट, न्याची क्रिया. न्याची क्रिया कोणावर घडली, कोणावर घडली. आणि आन्सर इज चोर. आन्सर इज चोर. हा ऑब्जेक्ट, हा सब्जेक्ट, हा वर्ब. एस प्लस व्ही प्लस ओ असतो ना, तसं आपल्याकडे एस प्लस ओ प्लस व्ही असतो. ओके. इन मराठी ग्रामर. ओके. इन मराठी ग्रामर एस प्लस ओ प्लस व्ही असा असतो तो. ओके. सो नेक्स्ट, माकडाने सीताफळाला खाल्ले. माकडाने सीताफळाला खाल्ले. खाल्ले इज आवर वर्ब. ओके.
खाल्ले इज अवर वर्ब. नेक्स्ट फाइंड द रूट वर्ड. रूट वर्ड इज खा. रूट वर्ड इज खा. फर्स्ट स्टेप फाइंड द सब्जेक्ट. ओके, नारा, खाणारा कोण, खाणारा कोण. अँड आन्सर इज माकडाने. आन्सर इज माकडाने. सो माकडा किंवा माकड ओके इज आवर सब्जेक्ट म्हणजेच आपला कर्ता. ओके, सो नेक्स्ट फाइंड द ऑब्जेक्ट. सेम स्टेप, फाइंड द वर्ब, फाइंड द रूट वर्ड. रूट वर्ड इज खा. ओके, नेक्स्ट कंप्लीट कनेक्ट द सेंटेन्स. न्याची क्रिया, न्याची क्रिया कोणावर घडली और झाली, और झाली. ओके, अँड आन्सर इज सीताफळ. खाण्याची क्रिया कोणावर झाली? सीताफळावरती झाली. सो सीताफळ इज अवर ऑब्जेक्ट. ओके, सो सब्जेक्ट, ऑब्जेक्ट अँड वर्ब. ओके, सो लक्षात ठेवा काय करतोय ते लक्षात ठेवा. नेक्स्ट, रामाने रावणास मारले. फाइंड द वर्ब. ऍक्शन शोधा. ऍक्शन काय आहे? ऍक्शन काय दिसते? मारण्याची, म्हणजे मारले क्रियापद. फाइंड द रूट वर्ड मार. ओके, मारणारा डिरेक्टली घेऊ. मारणारा राम, राम सब्जेक्ट. नेक्स्ट, न्याची क्रिया कोणावर घडली म्हणजेच मारण्याची क्रिया. देन कोणावर घडली किंवा कोणावर झाली. सो आन्सर इज रावण. सो रावण इज ऑब्जेक्ट. ओके, सो आता लक्षात आलं असेल तुम्हाला. मारले वर्ब, रावणास ऑब्जेक्ट, राम सब्जेक्ट. ओके, सो हे स्ट्रक्चर आपल्या मराठी ग्रामरमध्ये असतं. ठीक आहे. आता शिक्षक गोष्ट सांगतात. शिक्षक गोष्ट सांगतात. आता तुम्हाला काय करायचंय तर यामध्ये जे काही आपलं सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे ते शोधायचं आहे. ओके, सांगा. शिक्षक गोष्ट सांगतात. काय सांगतात? शिक्षक गोष्ट सांगतात. कुणाला सांगतात? कसली सांगतात? काय सांगतात? त्या गोष्टी इथं लक्षात घ्या. ओके, सो शिक्षक गोष्ट सांगतात. फाइंड द वर्ब. फाइंड द वर्ब. वर्ब कोणता आहे? काय आहे वर्ब? विचार करा. शिक्षक गोष्ट सांगतात. शिक्षक गोष्ट सांगतात. ओके, सो बरोबर आहे. सांगतात हे काय असेल? आपला वर्ब असणार आहे. सो नेक्स्ट, जसं इथं केलं होतं आपण तात, इथं काय आला? तात. सो हे गेला. फाइंड द वर्ब. नेक्स्ट, फाइंड द रूट वर्ड. अँड रूट वर्ड इज सांग. रूट वर्ड इज सांग. ओके, नेक्स्ट फाइंड द सब्जेक्ट. सो सब्जेक्ट साठी नारा. सब्जेक्ट साठी काय असेल? नारा. ओके, सांगणारा कोण? सांगणारा कोण? अँड आन्सर इज शिक्षक. सांगणारा कोण आहे? शिक्षक. ओके, सो शिक्षक सब्जेक्ट म्हणजेच आपला कर्ता, म्हणजेच आपला कर्ता. नेक्स्ट फाइंड द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट साठी स्टेप सेम आहेत. फर्स्ट फाइंड द वर्ब. नेक्स्ट फाइंड द रूट वर्ड. नेक्स्ट कनेक्ट द सेंटेन्स. काय सेंटेन्स होतं? सांग, रूट वर्ड. नेक्स्ट न्याची क्रिया. न्याची क्रिया. न्याची क्रिया कोणावर घडली. न्याची क्रिया कोणावर घडली और झाली. न्याची क्रिया कोणावर झाली. सो बघा, सांगण्याची क्रिया कोणावर घडली किंवा झाली. सांगण्याची क्रिया कोणावर झाली. सो आन्सर इज गोष्ट. काय असेल? गोष्ट. गोष्ट काय झाली तर सांगितली. म्हणजे गोष्ट आपला काय झाला इथं? ऑब्जेक्ट झाला. ऑब्जेक्ट म्हणजेच आपला कर्म झाला. ओके, ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म झाला. ओके, सो
आपला काय झालं, आतापर्यंत आपण सब्जेक्ट पाहिला, त्यानंतर ऑब्जेक्ट पाहिला, सब्जेक्ट कसा ओळखायचा, ऑब्जेक्ट कसा ओळखायचा हे क्लिअर झालं. ठीक आहे. आता एक थोडंसं वेगळं काय आहे, वेगळं एक वेगळं तुमच्यासाठी असणार आहे एक एक्झाम्पल. ते एक्झाम्पल काय आहे ते लक्षात घ्या आता. ओके चलो. चलो सो तोच फॉर्म्युला यूज करा. मी सांगितलेला स्टेप लक्षात ठेवा. पहिला काय करायचं आहे तर सब्जेक्ट ओळखायचं आहे. फाइंड द सब्जेक्ट अँड देन ऑब्जेक्ट. ओके. जर तुम्ही पहिला ऑब्जेक्ट शोधला तर काय गोंधळ होतो ते तुम्हाला इथं आता कळणार आहे. त्यासाठी हे एक्झाम्पल घेतलं. त्यासाठी किती गरजेचं आहे की पहिला सब्जेक्ट शोधायचा आणि त्यानंतर मग ऑब्जेक्ट शोधायचा. जर तुम्ही डिरेक्टली ऑब्जेक्टकडे गेलात तर तुमचा सब्जेक्ट तिथून गायब होतो. ओके. ते कसं ते लक्षात घ्या. आवडतात, सपोज असं कन्सिडर करा की आता तुम्ही काय करताय, तुमचं ऑब्जेक्ट फाइंड करताय, तुम्ही तुमचं कर्म शोधताय. सो लेट स्टार्ट फॉर द कर्म. काय आहे आपला वर्ब, वर्ब असेल आवडतात. ओके. सो फाइंड द रूट वर्ड. व्हॉट इज रूट वर्ड इन दिस वर्ड? तात हे सफिक्स आहेत आपले, सो हे गेले. राहिला काय आवड. ओके. सो दिस इज आवर रूट वर्ड, दिस इज आवर रूट वर्ड आवड. ओके. नेक्स्ट आपण डिरेक्टली काय करतोय ऑब्जेक्ट शोधतोय, ऑब्जेक्ट. ओके. सो आवड इज आवर रूट वर्ड. आता ऑब्जेक्ट शोधण्यासाठी आपला प्रश्न काय होता, न्याची क्रिया कोणावर घडली, न्याची क्रिया कोणावर झाली किंवा कोणावर घडली. सो लेट्स ट्राय हिअर. आवड. ओके. दिस इज आवर रूट वर्ड. नेक्स्ट न्याची क्रिया कोणावर घडली, न्याची कनेक्ट दिस सफिक्स टू रूट वर्ड. नेक्स्ट न्याची क्रिया, क्रिया मीन्स ॲक्शन, क्रिया कोणावर घडली, कोणावर घडली. ओके. और झाली, एक कुठलंही घ्या, झाली किंवा घडली. अँड क्वेश्चन मार्क. सो आन्सर इज आवडण्याची क्रिया कोणावर घडली किंवा झाली. ओके. सो आन्सर काय येतं मोदक. सो मोदक काय झाला तुमचा इथं ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय झाला मोदक म्हणजेच आपला कर्म. ओके. सो आपण एक चूक केली. काय चूक झाली, आपण काय केलं इथं या मोदकला ऑब्जेक्ट बनवलं. पण मराठी ग्रामरमध्ये एक रूल आहे, आता लिहून घ्या, कायम लक्षात ठेवा, हा विसरायचा नाही. रूल काय आहे, फर्स्ट फाइंड द सब्जेक्ट, देन फर्स्ट फाइंड द सब्जेक्ट अँड देन फाइंड द ऑब्जेक्ट. ओके. समटाइम्स किंवा बऱ्याच वेळा असंही होतं की काही सेंटेन्स असे फॉर्म झालेले असतात की ज्यामध्ये ऑब्जेक्ट नसतो. त्याला आपण काय म्हणतो अकर्मक वाक्य. हा काय झाला प्रिफिक्स, हा निगेटिव्ह आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये काय नाहीये कर्म नाहीये असं ते वाक्य आहे. वाक्य म्हणजे सेंटेन्स, अकर्मक वाक्य असं त्याला म्हटलं जातं. ओके. आणि तो आपण चूक करतो की काय करतो, आपला जो काही सब्जेक्ट आहे त्याला आपण ऑब्जेक्ट बनवतो. सो दिस इज रॉंग. ओके. सो हे लक्षात ठेवा. आता काय केलं आपण, आवडण्याची क्रिया कोणावर घडली किंवा झाली आणि डिरेक्टली आपण मोदक हे आन्सर दिलं आणि मोदक हा काय झाला आपला ऑब्जेक्ट झाला. सो पहिला काय करायचं आहे आपल्याला सब्जेक्ट शोधायचा आहे, म्हणजेच आपला कर्ता शोधायचा आहे. सो लेट स्टार्ट विथ अवर सब्जेक्ट. परत तेच वाक्य, गणपतीला, गणपतीला मोदक, गणपतीला मोदक आवडतात, गणपतीला मोदक
आवडतात. ओके, सो लेट्स फाइंड द फर्स्ट सब्जेक्ट अँड देन फाइंड द ऑब्जेक्ट. ओके, सो लेट्स स्टार्ट. आवडतात इज आवर वर्ब. फाइंड द रूट वर्ड. सेम. तात गेला राहिला रूट वर्ड. सो रूट वर्ड इज आवड. सो आवड is our root word. Award is our root word. Root word. Okay. Award is our root word. Next step is नारा नारे कोण. Okay. So award नारा किंवा आवडणारे. ओके, आवडणारा आवडणारे कोण. आन्सर इज देन अगेन मोदक. पहिल्या त्याच्या सीन मध्ये काय झालं, पहिल्यांदा मोदकच होता. नेक्स्ट आताही काय होतोय, मोदकच आन्सर येतोय. तुम्हाला वाटत असेल, आता बरेच आपले जे स्टुडंट आहेत त्यांना वाटतं सर पगला गया है क्या, कुछ भी आंसर दे रहा है, ऐसा कैसा हो सकता है, यहाँ पर गणपति जी है और ये मोदक को सब्जेक्ट बोल रहा है, ऐसा कैसा हो गया, पगला गया क्या. पगला नहीं गए हैं. जो रूल्स के मुताबिक है, जे नियमांनी आहे त्या नियमाप्रमाणेच आपल्याला जावं लागतं. जर आपण आपल्या मनाची करायला लागलो तर मग मार्क्स जे आहेत ते असे खाली जातात. आपल्याला आपला ग्राफ जो आहे, जे आपले मार्क्स मराठीमध्ये मिळवायचे त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, असा आपला ग्राफ असा 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 गेला पाहिजे. आणि जर वाटत असेल हा ग्राफ जर असा वरती जायला हवा, सो समजून घ्या की काय प्रोसेस आहे, काय तिथले रूल्स आहेत, काय गोष्टी आहेत, ना की तुम्हाला काय वाटतं आणि मला काय वाटतं हे इम्पॉर्टंट आहे. ओके, सो इम्पॉर्टंट काय असणार आहे, इथं गणपती जरी असला, जय गणपती बाप्पा मोरया, तरी पण ऑब्जेक्ट सब्जेक्ट काय असेल तुमचा, मोदक. क्लिअर आहे. एक प्रामाणिकपणे आन्सर द्या. आवडणारे कोण आहेत, आवडणारा कोण आहे, आवडणारी कोण आहे, काय आन्सर येतं. क्लिअर, मोदक. मोदक. ओके, सो आता मग मला सांगा, मोदक आपला काय झाला, सब्जेक्ट झाला आपला. मोदक सब्जेक्ट. ओके, म्हणजेच कर्ता. ठीक आहे. सो हा सब्जेक्ट असेल, हा कर्ता असेल, तर मग परत क्वेश्चन विचारणार का तुम्ही की अरे आवडण्याची क्रिया कोणावर घडली, आन्सर काय येणार आहे, परत मोदकच येणार आहे. एक व्यक्ती, एक जो कोणी असेल तो एकच रोल प्ले करू शकतो. तो काय करू शकतो, एकच रोल प्ले करू शकतो. एक तर तो सब्जेक्ट होईल किंवा ऑब्जेक्ट होईल. ओके, सो सब्जेक्ट हा पहिला आहे. ॲज रूल इन मराठी ग्रामर, सब्जेक्ट इज फर्स्ट अँड देन ऑब्जेक्ट. ओके, सो पहिला कर्ता येतो, त्यानंतर तुमचं ऑब्जेक्ट येतं, तुमचं कर्म येतं. ठीक आहे. सो हा गोंधळ करायचा नाही, ही चूक करायची नाही की पहिला आपण जाऊया डिरेक्टली ऑब्जेक्ट शोधूया आणि देन त्यानंतर मग आपण सब्जेक्ट शोधूया. सो दिस इज रॉंग. हे चुकीचं आहे. या चुका परत करायच्या नाहीत, परत ह्या चुका होता कामा नाही, हे इथं लक्षात ठेवायचं. सो असे जे एक्सेप्शन आहेत, अशा ज्या काही अपवादात असणाऱ्या गोष्टी आहेत, सो त्या पण आपल्याला इथे शिकायच्या आहेत. ह्या सुरुवातीला ज्या आपण ह्या गोष्टी पाहिल्या, ह्या तुम्हाला क्लिक झाल्या असतील, लक्षात राहिल्या असतील, थोड्याफार लक्षात असतील, थोड्याफार विसरल्या असतील. सो डोंट वरी, परत ते तुम्हाला ते रिवाइज होत जाणार. रिपीट आपण ह्या गोष्टी काय करतो, तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतो. सो तिथं त्या तुमच्या एकदम परफेक्ट होऊन जातील. देन तुम्हाला ते ह्या गोष्टी करायची पण गरज नाही आहे. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि जेवढी तुमची प्रॅक्टिस होत जाईल, जेवढी प्रॅक्टिस वाढत जाईल, तेवढं काय होणार आहे, तुम्ही याच्यामध्ये परफेक्ट होत जाणार आहे. तुम्ही एक वेळ अशी येईल की तुम्ही जस्ट सेंटेन्स वाचाल आणि लगेच सांगाल हा कर्ता, हा कर्म, हे क्रियापद म्हणजे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब. क्लिअर. ओके, सो कसं वाटलं हे लेक्चर सांगा.
आता नव्याने जे जॉईन होतात ते त्यांच्यासाठी परत सांगेन, आता हे इथंच आपण थांबतोय, पण परत हे लेक्चर पाहून घ्या, कारण खूप महत्त्वाचा टॉपिक आज इथं आपण डिस्कस केलेला आहे. कुठला टॉपिक होता आपला? हाऊ टू फाइंड द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आणि ऑब्जेक्ट म्हणजेच आपलं कर्म. ओके, सो परत पहिल्यापासून हा व्हिडिओ पहा. इथंच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. उद्या इकॉनॉमिक्सचं लेक्चर आहे निलेश सरांचं, सो तेही जॉईन करा. ओके, उद्या ठीक 5 वाजता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या या यूट्यूब चॅनलला आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. ओके, सो थांबूया इथंच, भेटूया. ओके, थँक्यू.